हॅलो गाईज, वेलकम बॅक टू आवर चॅनल. अँड आम्ही आता कुठेतरी चाललो आहे. ते तुमच्यासाठी सरप्राईज आहे. तुम्हाला आम्ही तिथे तुम्ही हा पोहोचल्यानंतरच व्हिडिओ कळेल. लास्टपर्यंत बघा, तुम्हाला समजेल आम्ही कुठे चाललो आहे. खूप जास्त इंटरेस्टिंग व्हिडिओ आहे हा, तर तुम्हाला बघावाच लागेल. लास्टपर्यंत बघा प्लीज. आणि लास्टपर्यंत बघा. म्हणजे तू अशा जागेवर चाललो आहे म्हणजे तुम्हाला पण आवडेल आणि गावला तर खूप आवडेल. गावला मी घेऊन चाललो आहे ह्या टाईमला. तुम्ही पूर्ण व्लॉग बघा आमचा. येस. आता आम्ही आलो एअरपोर्टवर. एअरपोर्टमध्ये खूप लाईन आहे यार. बरं झालं आम्ही थोडं लवकर आलो. गाव बोलत होती मला, काय करणार एवढं लवकर येऊन. मी बोललो बाबा एवढं लवकर यायला लागतं. हे पब्लिक आम्हाला आले सोडायला. गायत्रीचे पप्पा, पप्पा काका, सायली माझी बहीण आणि मेन. खूप जास्त लाईन आहे, गर्दी आहे बघा गाईस. एमिरेट्स. हो गेली आता. आम्ही आता एमिरेट्सही जाणार आहे. आणि फ्लाईट तुम्ही बघाल, बाप रे. आम्ही फ्लाईटचं म्हणजे आम्हाला फ्लाईटचा म्हणजे नंबर आलेला, तर आम्ही सर्च केलेला फ्लाईटच्या नंबरचा. खूपच सॉलिड होता खूप. मग आता आम्ही तुम्हाला दाखवू आतमध्ये जाऊन. गाव बोलत होती 2 तास अगोदरच जायला पाहिजे. 2-3 तास. 10:30ची फ्लाईट आहे आणि आता वाजलेत 7:30 वाजून गेले. पण भाई चेकिंग वेकिंगला तर खूप टाईमच जातं. तर मग मी हिला लवकर आणलं. बघा खूप गर्दी आहे. आणि एअरपोर्ट तर खूप मस्त आहे यार, खूप ब्युटिफुल एअरपोर्ट आहे. गायत्रीसारखा माझ्या. आणि गाईज खूप गर्दी आहे. मला वाटतं 1 तास त्या चेक इन करण्यातच जाणार आहे. मग मी तर गायत्रीला बोललो 6:30ला पोहोचूया इकडे. गाव बोलले की नाही लेट लवकर आहे. पण मला भूक पण लागते. पण मग खाऊन तरी गायत्री खाऊन आले. मी एवढं काय खाल्लं नाही, पण मला एवढी नाही भूक लागणार. अरे मी कापूस आणायला विसरली. आता हिचे फ्लाईटमध्ये कान तिचे ब्लॉक होणार. असणार तिचे त्यांच्याकडे असणार. सो गाईज, दिस इज आवर फर्स्ट फ्लाईट. वी आर बोर्डिंग. फर्स्ट ट्रिप आउट ऑफ कंट्री. मग फर्स्ट फ्लाईट वी आर बोर्डिंग टुगेदर. हां, मग आपण असं रील बनवूया भाई. फर्स्ट फ्लाईट, मग फर्स्ट इंटरनॅशनल ट्रिप. रील आयडियाज, रील कॉन्टेंट फुल चालू असतं तिच्या डोक्यात. समजलं का? मी सगळे विचार केलाय फुल प्रॉपर. ओके भाई, इकडच्या आजूबाजूचे पब्लिक आम्हाला बघते, आम्ही व्हिडिओ काढतोय ते. पण आम्हाला घंटा फरक नाही पडत. चलच काढतात. तेच. भूषणचा आउटफिट एकदम सॉलिड दिसतो. दाखव जरा आउटफिट. This is Bhushan's outfit and his sneakers are class. आमचं सामान तुम्हाला दाखवतो. ही माझी हँडबॅग, माझी क्रिकेटची बॅग आणि ही माझी सूटकेस. गावची एक हँडबॅग आहे आणि 2 बॅग. आणि गाव कोणासोबत तरी बोलते. आणि गाईज आमचं चेक इन म्हणजे माझा चेक इन होतं 47 kg ओव्हरऑल. आणि हिचं होतं 42. तर हिने मला वाटतं 35 किलोचे कपडेच भरले. 35 किलोचे कपडे, बाप रे. 35 किलोचे कपडे. त्याच्यामध्ये तुझं आपलं खायचं पण सामान आहे. पण ते मला वाटतं 30-32 किलोचे कपडे तर मिनिमम. जर तुम्हाला बघायचं असेल की आम्ही कुठे ट्रॅव्हल करत आहोत, तर तुम्हाला हा पूर्ण व्लॉग लास्टपर्यंत बघा. आणि हा व्लॉग खूप इंटरेस्टिंग असणार आहे. हो असा इंटरेस्टिंग. गावचा व्लॉग. गाव पण हिरोईन बनून आले. गावचा आउटफिट दाखवतो तुम्हाला. हो बाप रे, काय मस्त पॅन्ट आहे. गावचा मस्त दिसते यार. हिरोईन आहे बाई गाव. आता अजून आम्ही अर्धा तास झाला त्या चेक इन लगेजमध्ये गेलोच नाही. जाम गर्दी आहे, जाम. वैताग आला. बरं झालं थोडं लवकर आलो, टाईम तरी वाचला. नाही तर बरबादी झाली यार. आम्हाला आता कंटाळा येतो. एक बरं की AC आहे इथं, नाही तर मी घामट्या झालो असतो. घामट्या सगळ्या इथून घाम. भूषणला खूप घाम होते. गाव निघालेला वॉच बघा मस्त. आणि भूषणला निघलेला वॉच सगळं कॉपी करून बोलते तुझं. तर गाईज, आम्ही चेक इनला दिलेली आहे बॅग आणि आम्ही आता चाललो आहे भूषणची किट द्यायला. आणि आमचे केबिन बॅग्स आमच्याकडे आहेत आणि बोर्डिंग पास पण घेतला आहे. सो आता आम्ही इथून भूषणची बॅग देऊन आम्ही गेटवरती जाऊ. भूषण एकटाच चालतं आहे, माझ्याकडे सर्व सामान आहे. माझी चेक इन बॅग आणि भूषणची चेक इन बॅग दोघांची पण सेम आहे. या हिरोने केबिनच्या बॅगमध्ये सीझर ठेवला. चुकून राहिली. त्यांनी घेतली काढून. 50 रुपयाचा घाटा.
लगेज बॅग मध्ये ठेवली असती 50 रुपयाची तुझा नवीन 50 freezer रुपयाचा घेतलेली घाटा आहे. नाही झाला असता 50 रुपये गेले. बापरे. आणि नुसता मला अक्कल शिकवत असते. कधी शिकवली रे अक्कल तुला शहाणी? आणि गाईज 1 तासाची लाईन प्लस सिक्युरिटीच्या क्लिअरन्समधून आता निघालो आहे आम्ही. 1 तासून जास्त लागला या सगळ्या प्रोसिजरला. आणि आता वाजले आता आहे आम्ही 8:30. ब्युरो ऑफ इमिग्रेशन तिकडे चाललो. आता आमचं इमिग्रेशन झालं. इमिग्रेशन झालं आमच्या पासपोर्टवर. गायत्रीला पहिला स्टॅम्प आलेला आहे. आता ती कुठल्या कंट्रीला चाललो आहे आम्ही ते तुम्हाला नंतर सांगू. लवकरच सांगू तर तुम्हाला समजेल. पण आता आम्हाला गावला स्टॅम्प भेटलेला आहे पहिला. आता आम्ही ड्युटी फ्रीमध्ये ऑस्प्री ड्युटी फ्रीचा आम्हाला 500 नाही डिपार्चरला 500 आहे. त्याचा आम्हाला गिफ्ट कार्ड मिळालं आणि येतानाचा 1000 रुपयाचा आहे. येताना आता बघू काहीतरी घेऊया. ज्याला कोणाला जे पण पाहिजे मला फोन करून सांगा मी आणतो. आता काही ड्युटी फ्रीमध्ये आलेली आहे गाऊ. बघते काय ना काय शॉपिंग करायला पण सगळे फुल महाग आहेत. शोल्डर बॅग आहे गावला शोल्डर बॅगचा खूप जास्त नाद आहे. शोल्डर बॅगचं खूप आहे. हां बोल. हे बघा रील्स बनवायचे येईल आता. रील्स आता बनवणार आहे खूप सारे. कॉन्टेंट गावने विचार करून आली आहे तर आम्ही कॉन्टेंट बनवू. रपसाप कॉन्टेंट रपसाप. भाई एअरपोर्ट खूप मस्त आहे. म्हणजे मी तर हर वर्षी येतोच पण मला जाम आवडतं. आपलं एअरपोर्ट खूप मस्त आहे मुंबईचं. हे गोवा पण इथूनच सुटलेलं फ्लाईट. नाही हे वेगळं. अरे ड्युटी फ्री वेगळं आहे इमिग्रेशन कडून वेगळं आहे. सो गाईज हे बघा इथे आहे बेबी केअर रूम. तर मग आता हिला मी तिथे घेऊन जाणार आहे. माझ्या बेबीसाठी केअर रूम आहे. बेबीची केअर करायला आता केअर रूममध्ये घेऊन जातो. हो पासपोर्ट घेऊन चालली आहे कुठेतरी. आणि बघा कशामधून ड्युटी फ्री मधून शॉपिंग केली आहे. हे बघा 2 बॅग्स. एक काय केलं ते पण दाखवतो. हे बघ काय घेतलंय बघा. जॉनी वॉकर ब्लॅक लेबल. मला एम्बॅरेस जॉनी वॉकर ब्लॅक लेबल घेतलेलं आहे. काकी वाटून एवढी असते. आणि भाई लोक मी मी हे सगळं पित नाही. मी एका म्हणजे माझा एक मित्र आहे तिकडे तर त्याला मी गिफ्ट द्यायला घेऊन चाललो. तुम्हाला वाटेल हा ब्लॅक लेबल पितो. मी नाही पित काहीच नाही पित. काय नाही पित. मी फक्त पाणी पितो. मी पण काय नाही पित. तेच गाऊ फक्त रक्त पिते माझं. पाणी कमी पिते रक्त जास्त पिते. आता आम्हाला भूक लागली तर आम्ही कदाचित मला लागली मॅकडी जाऊ आणि मॅकडी खाऊ. हे पण इथे आहे का ते मॅकडीचा ॲपचा यूज रेटिंग करू शकतो. आता आम्हाला खूप भूक लागली. आम्ही मॅकडी मध्ये आलो आहे. हे कितीचं आपल्याला पोचायचं आहे. अरे टाइम आहे. ठीक आहे. आता आमचं खाऊन वगैरे सगळं झालं आहे. आता आम्ही चाललो आहे आमच्या गेट्सकडे जिथून आमची फ्लाईट जाणार. आम्ही फ्लाईटच्या आतमध्ये तिथून गेट. आमचा गेट नंबर आहे 78 पुढे. 78 पुढे तिथे असतील ना लाईट गेटकडे असेल काहीतरी. भूषणला फोटो काढ. मला फोटो काढायचे आहेत. मला नाही काढायचे. हिला नाही काढायचे. हिला पण काढायचे असणार. गाऊ चालले ते मस्त एकदम ते याच्यामध्ये नाचायचं होतं थोडं असं. नाचलीस का नाही मग तू? नाचली मी. मग काय असं बोलतेस? तर आता थोडा टाइम मध्येच आपली बोर्डिंग होणार. आम्ही एवढे आतमध्ये 5 मिनिटात जातात फ्लाईट बोर्डिंग पास. आणि फ्लाईट खूप मस्त आहे. तुम्हाला दाखवतो. आता बाहेरून दाखवायला मिळणार की नाही माहीत नाही पण आतमधून ते सॉलिड असणार आहे. बाहेरून तर जबरदस्त. थोडं दाखव. हो. सो गाईज आमची ही फ्लाईट आहे एमिरेट्स. नाव वी आर एंटरिंग फ्लाईट. आम्ही जेव्हा फ्लाईटचा नंबर जेव्हा स्कॅन करून गुगलवर टाकलेला तेव्हा एअरबस डबल डेकर दाखवत होती आणि आता आम्हाला स्कॅम केला. येडा बनवला बाई. पण तरी पण एमिरेट्स मस्तच आहे पण डबल डेकर जरा जास्त चांगली असते. डबल डेकर मस्त दिसते. मस्त दिसते. मस्त दिसते. गाईज
गाईज आता आम्ही बसलेले आहे आमच्या फ्लाईटमध्ये आणि फ्लाईट एकदम कचाकच भरली आहे. बाई बॅग्स ठेवायला पण जागा नाही. फुल एकदम फुल आहे फ्लाईट. एकदम गर्दी आहे. आणि एसी पण नाही एवढी काय होईल होईल ए सी होईल थोड्या वेळाने चालू नाही म्हणजे लागेल आहे. खूप गर्दी आहे ना तर मग तुझं सगळं इथे टाकलं आहे मी त्याला तुला लागणार नाही मला काय नाही लागणार. खूप गर्दी आहे आता मी तुम्हाला दाखवतो. आणि विंडो सीटवर बसली आहे आमची गाव. विंडो सीट आहे स्विसरला. आता आमचा फ्लाईट टेक ऑफ करणार आहे थोड्या वेळात. गायत्री ऑलरेडी टेक ऑफ झालेली आहे. गायत्री आता थोड्यात लँड होईल सीटवर तिची लँडिंग होणार आहे. झोपणार आहे ती. चला मी पण लँड होतो झोपतो. काहीच फ्लाईटमध्ये गायत्रीला कान तिचे ब्लॉक होतात तर मी कधीचं इयरप्लग्स मागितलं त्या वाटतं कॅप्टन होता कॅप्टन आमचं फ्लाईट. तर भाई तो बोलला शोर करून गेला साला आलाच नाही अजून. 15 मिनटं झाली त्याने अजून इयरप्लग्स आणून नाही दिले आणि आम्ही शोधतोय की ते कुठे बोलायचं. तर मला आता एक चांगलं भेटलं. 1 मिनिट आता मला इथून भेटलं. आता मी कॉल करतो गायत्रीला. अरे 44 कॉल करतो. हे कॉल उचल ना. हां कॉल उचल. हे जाऊया बघा. उचल कॉल. हॅलो हॅलो गायत्री. मला नाही येतं तुझा आवाज. हां आला मस्त वॉकी टॉकी दिले इकडच्या इकडे बोलायला. स्टॉप कॉल कमाल. भाई आम्ही 10:25चा टाईम होता उडायचा. आता 11 वाजत आले. उडवतच नाही. याला काय येतं की नाही पायलटला काय माहिती. भाई उडवतच नाही. 11 वाजले. 11:35 मिनटं लेट उडवली आणि फ्लाईट. काय माहिती कोणाचा वेट करतोय. टेक ऑफ करणार आहे. अरे चालूच नाही नुसतं चालवतोय थांबतोय. काय बघची होती ट्रेन आहे काही. काय बघची होती भाई. मेट्रोने गेलं असतं पोचलं असतं एवढ्यात. मेट्रो फास्ट आहे. मेट्रो फास्ट 1 मिनिटं स्टेशन आहे. मेट्रोने जाऊया. बाई झोप आली रे. यांनी माहोल असा बनवला लाईटचा भेंडी असं झोपायचा माहोल बनवला आहे. पण उडवतच नाही. उडवल्यावर झोपणार ना. आता तुम्हाला आम्ही मील पण दाखवू. मील येईल हां एअर हॉस्टेस सुंदर म्हणजे गाव आहे. एअर हॉस्टेस काहीच नाही त्याच्यासमोर. काय कळतं बोलतो चान्सच नाही. नल्ल्या आहेत एअर हॉस्टेस. आणि मीच दाखवतो मला. हां मील येईल तेव्हा दाखवतो. उडवतो वाटतं. उडवतच नाही. खूप टाईम झाला. आता बघूया उडवतो की नाही. यार माझे इयरप्लग अजून पण नाही आले. हां इयरप्लग तो आणूनच देत नाही. विसरला वाटतं आम्हाला. उडवला चालू करतोय. चला बंद करतो. उडवतोय. हा आपला मोबाईल. कुठला ब्रिज आहे रे. परसोवाचा बीच आहे. परसोवा बीच आहे वाटतं. आम्ही चाललो मुंबई. बाय बाय. काठरोड नाही आपण अंधेरी साईडला आहे ना. स्ट्रेट उडाला तर काठरोड नॅशनल आहे पण हे मड आयलंड वाटतं. मड आयलंड झूम तर कर. मड आयलंड आहे. आता आम्ही तुम्हाला वरचा व्ह्यू दाखवतो मड आयलंडचा. कदाचित मड आयलंडच आहे वाटतं. जे पण असेल मस्त आहे. ह्याला बघा. गेमिंग रुकनी नाही चाहिए. पबजी नाही तर गेम खेळतो. मूवी बघते कॉन्जरिंग पार्ट 2. काय बोलत त्याचे बघते. बिझी झाला एकदम गेम खेळण्यामध्ये. आणि काही आता मला वाटतं 3 इंडियाचे 2 वाजले असतील आणि आमचा मील आलेला आहे. मील आता तुम्हाला
मील दाखवतो. आम्ही व्हेजिटेरियन मील घेतलं. एक मिनिट दाखवा काय काय दाखव जरा. हे आहे राईस आहे, हे व्हेजिटेरियन राईस आहे काहीतरी व्हेजिटेबल सब्जी आणि राईस. हां आणि दुसरं आणि यात नट्स आहेत. हो चकना दिले चकना. काय काय लोकांना बिअर पण दिले तर त्यासाठी चकना. आणि दिस इज आचार. हो लोणचं पण दिलं आहे. लोणचं पण दिलं. अमूल बटर विथ पाव. डेझर्ट बघ डेझर्ट. चॉकलेट पण आहे. डेझर्ट सॉलिड वाटतंय काहीतरी मस्त. दोन डेझर्ट. एक रायता आहे आणि एक डेझर्ट. कोक आणि ऑरेंज ज्यूस गावनी दोन्ही घेतले. कटलरी. आता आम्ही खातो. बाय बाय गाईज. गावनी आमच्या विंडो सीट घेतली तर खरी पण काही दिसतच नाही तिला. तिने चुकीच्या टाईपची विंडो सीट घेतली आहे. ह्या टाईमला काय दिसत नाही. ढग पण दिसत नाही. बाई चुकीच्या टाईमला तिने विंडो सीट घेतली आहे आणि ढग पण दिसत नाहीत तिला. ना तो फ्लाईटचा विंग पण नाही दिसत आहे. काहीच नाही दिसत आहे. आणि आता आमची कनेक्टिंग फ्लाईट आहे. तर कनेक्टिंग फ्लाईट हीच फ्लाईटला विंडो सीट बुक केलेली. नेक्स्ट फ्लाईटला विंडो सीट नाही. नेक्स्ट फ्लाईटला उतरताना काहीतरी दिसलं तरी असतं कारण की आम्ही सकाळी उजेड. हाडलं काय गावचं आमच्या बिचारी. ठीक आहे चादर घेऊन झोपली आहे. थंडी वाजते तिला. झोप बाबा झोप. AC चालू पण नाही केलं आम्ही तरी पण थंडी वाजते. सो गाईज आम्ही आता पोचलो दुबई. पण आमचं डेस्टिनेशन आमची कनेक्टिंग फ्लाईट आहे. तर 1-1.5 तासाचा हॉल्ट आहे आता दुबईला आमच्या. आणि मग त्यानंतर आम्ही ज्या डेस्टिनेशनवर चाललो तिकडे. भाई पण दुबईचा एअरपोर्ट पण खूप मस्त आहे. भाई काय जबरदस्त एअरपोर्ट आहे. आणि एवढा क्लीन आहे बाप रे. आपण झोपू शकतो एवढं क्लीन. लँडिंगच्या टाइमला पण असे बिल्डिंग जबरदस्त मस्त. रोड्स तर एवढे क्लीन सॉलिड होते. आणि बिल्डिंग्स आणि इन्फ्रास्ट्रक्चर पण मस्त आहे यार. खूप मस्त होता. सॉलिड होता. मला झोप आली आता. झोप आली आहे भाई मला पण जाम झोप आली. किती वाजले आहेत आता? किती वाजले? 12 12:30 वाजले असणार. भूषण तर झोपत असेल. आमचा मील चांगला होता. आम्ही थोडं बॅगमध्ये भरलं आहे. हा भाई गायत्रीने सेवरीज परत डेझर्ट नट सगळे भरलेत बॅगेत. तुला जायचं आहे? हां मला आता टॉयलेटला जायचं. आणि मी एअरपोर्ट दाखवतो. हा आहे दुबईचा एअरपोर्ट मस्त. आणि ही बघा आमची सुंदर गाव. भाई मस्त आहे तर येईल ना. आणि मस्त आहे यार एअरपोर्ट. आणि किती मस्त आहे यार दुबई एअरपोर्टवर. आणि गाव आमची चालली. आमचं आता गेट 11 A11ला जायचं आहे. ती एक बाई होती ती बोलली लवकर चला जल्दी चलो असं बोलली ती दुबईमध्ये. ट्रेन से जाना है आपको जल्दी चलो असं बोलली. You have to go by train. You have to go by train. असं बोलली ना. Come on, fast. चल. आता आम्ही ट्रेननी चाललो आहे. जसं आपल्याकडे मेट्रो असते. हा बघा दमले मी पण सेम. इथे मोबाईल यूज करायला भीती. आता आम्ही आमची नेक्स्ट फ्लाईट बोर्ड करत आहोत. आता आम्हाला डायरेक्ट 6.5 तास फ्लाईट आहे. आम्ही झोपणार आता. मी झोपणार आहे. वन साईड मी तर झोप आले मला जाम. मी झोपणार आता पण दमलो. तुम्हाला आम्ही थोडं क्युरियस ठेवलं आहे की कुठे जाणार आहे आम्ही. त्यांना कुठे माहिती आहे? हां माहिती आहे मला. क्युरियस ठेवलं आहे. ज्या फ्लाईटसाठी आम्ही थांबलेलो एअरबस आहे. खाली एअरबस A320
क्लासमध्ये होतो. बघा डबल डेकर फ्लाईट बघितलं म्हणून ती बिझनेस क्लासमध्ये तिथून गेली पण ती वरती जाणार. सो गाईज दिस इज द एमिरेट्स 380 and Bhushan is figuring out the luggage. गाईज आता आम्ही उठलेलो आहे, झोपलेलो वन साईड आणि आमच्या ते सकाळचा ब्रेकफास्ट आला आहे. आता 1-1.5 तासात पोचू आम्ही आमच्या डेस्टिनेशनवर. आणि गायत्री आता बिल खाते ते मला दाखवतो. 1 मिनटं थांबा. स्प्रेड करते ती क्रॉसॉनवर मस्त स्प्रेड करते चीज आणि बटर. तिला बोललं जॅम पण कर. काय स्प्रेड केलं आहे तिने नाव वन साईड. सगळीकडे भरलं, सगळीकडे भर. फिलिंग केली कुठे राहिलं नाही पाहिजे. व्हेरी गुड. काय काय होतं काय करतं माहिती आहे ह्याच्यात होतं ऑमलेट, चीज ऑमलेट आणि सॉसेजेस आणि काय आता मशरूम्स दही आणि ग्रॅनोला आहे, कॉफी, ऑरेंज ज्यूस सगळं पियालो आहे. हे चीज स्प्रेड होता आणि फ्रूट्स वगैरे पण होते. आम्ही मगाशी खाण्यात बिझी होतो म्हणून दाखवलं नाही, पण आता दाखवतो. आणि जॅम पण आहे बघा, जॅम, स्ट्रॉबेरी जॅम. आणि गाईज मला एक सांगा, हे काय कॉमेंटमध्ये सांगा. बिटर ऑरेंज मरमाल्ड आहे. प्लीज सांगा. आम्ही फोडलंच नाही आणि ना फोडणार. आमची फोडायची हिंमत नाही होती. नाही बोललं जाऊ दे नको. तर तुम्ही सांगा आम्हाला कॉमेंटमध्ये काय आहे मरमाल्डी. आणि एखादे क्रॉसॉन बकवास बोलले. गायवणी रिव्ह्यू दिले बकवास. मी जॅमसोबत खाल्ला, मला खूप आवडला आहे. बकवास. काहीच आता आम्ही पोहोचलेलो आमच्या डेस्टिनेशनवर. आपण इथे नव्हते, खालीच इथे प्रॉपर आफ्टर लॉंग 11 hours राईड. फ्लाईट तेच ते फ्लाईट. तर आता आम्ही अजून थोडं पुढे जाऊन बाहेर जाऊन दाखवतो कुठला एअरपोर्ट आहे हा आणि कुठे पोचलो आहे आम्ही. इथे तर लिहिलं नसेल ना आपल्या मुंबईसारखं आय लव्ह मुंबई. नाही. तर आम्ही तुम्हाला दाखवतो. आता आम्ही पोचलो आहे आमच्या डेस्टिनेशनवर आणि आम्ही खायला आलो थोडं इथे जवळपास. आता हे आमचं सगळं संपलं. गावने तिचं स्ट्रॉबेरी शेक तिला आवडतं खूप, तर ते संपवलं आहे. तुम्हाला अजून कळायला नसेल आम्ही कुठे आलोय. हां, तुम्ही लास्टपर्यंत व्हिडिओ बघा, मग तुम्हाला समजेल. लास्टपर्यंत दाखवायचं कधी. दाखवूया आता थोड्या 5 मिनिटात. आता तुम्हाला प्रॉपर लोकेशन दाखवतो. केवढे साफ सुथरे रोड आहे तेव्हा. चार्जिंग स्टेशन्स, रोड्स बघा किती साफ सुथरे आहेत भाई. जबरदस्त मस्त आहे. तुम्हाला समजलं असेल की नाही माहीत नाही. भाई इकडे एवढी थंडी आहे की इथे बघा, इथं सगळं ड्राय झालं आहे. लिप्सपासून फेस, माझा पण फेस एकदम ड्राय झाला आहे. जाम थंडी आहे यार इकडे. मला वाटतं इथे 10 degrees आहे, पण इथे वेदरमध्ये येते इट फील्स लाईक 7 degrees असं काहीतरी. थोडा रेनी वेदर पण झाला आहे. इथे बघा गाईज किती सिस्टमॅटिक वेमध्ये गाड्या चालवतात. जरा पण ट्रॅफिक नाही होत इकडे. एकदम सिस्टमॅटिक वेमध्ये सगळं होतात. नाहीतर जर 3 लेनचे रोड आहे तर 3 लेनमध्ये चालवतात. नाही तर आपल्या मुंबईमध्ये 3 लेनला 6 लेन करून टाक. आणि गाईज इथे केवढी ग्रीनरी आहे. सगळीकडे जिथे पण बघाल तिथे नुसतं ग्रीनरी आहे भाई. खूप मस्त आहे. आणि आमची मॅडम थकली आहे, आता झोपली आहे ती बिचारी कारमध्ये. आणि गाईज तुम्ही इकडचे विंडमिल्स बघा. विंडमिल्स सॉलिड आणि एवढे मोठे आहेत, काय भारी वाटतात. एकदम मस्त मस्त आहेत आणि एवढे स्वच्छ आणि वाईट आहेत भाई. ते धूळच नाही अजिबात. आपल्या इथे असते तर भाई आतापर्यंत ब्राऊन झाले असते. आणि इकडचे गाईज घरं बघा. घरं सगळे सेम टू सेम. म्हणजे मला वाटतं एक एरिया असतो तिथे सगळे सेमच असतात आणि वेगळ्या एरियात वेगळे असे सेम असतात सगळीकडे. हे सगळे घरं बघून तुम्हाला समजलंच असेल, मला वाटतं थोडी आयडिया आली असेल की आम्ही कुठे आहे. आणि काय स्वच्छ घर वाटतं बघा. सराउंडिंग पण किती मस्त आहे. ॲटमॉस्फिअर तर सॉलिड खूप मस्त आहे. मला वाटतं गायत्रीला खूप आवडणार आहे हे सगळं. खूप मस्त जागा आहे. तर आम्ही
आता चाललो आहे आमच्या घरी, जिथे आमचं अकोमोडेशन आहे तिकडे चालतो. आता लवकरच पोचू आम्ही 1-1.5 तासात. हां 1-1.5 तासात पोचू कारमध्ये. गायत्रीला नाही जमत कारमध्ये. आणि हा आहे टॉवर. And we are in London, baby! Yay! सो गाईज आम्ही आता आमचा व्लॉग इथेच एंड करत आहोत. आणि आम्ही आता खूप टाईम आहे इथे लंडनला, तर आमचे व्लॉग्स आणि खूप सारे रील्स येतील, तर तुम्ही ते प्लीज बघा आणि स्टे ट्यून अँड फॉलो ऑल अबाउट BTGS फॉर मोर रील्स.